होतं म्हणून तिने रक्षण केलं पांडवांचं. पांडवांसमोर प्रकट झाली आणि पांडवांना तिने सांगितलं की तुम्ही एका रात्रीत माझं मंदिर बांधा. पांडवांनी ते कबूल केलं. पांडवांनी एका रात्रीत त्या एकविरा मातेचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. म्हणून त्या एकविरा मातेनं पांडवांचं रक्षण केलं. कुणालाही पांडव दिसले नाही. एका रात्रीमध्ये ते मंदिर बांधलंय. म्हणून ती कारल्याला, ती एकविरा माता रेणुका माता कारल्याला स्थापन झालेली आहे. नंतर त्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला बरं का. नव्यानं त्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला. पण संपूर्ण मुंबईकर नाही, महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण भारत देशामध्ये त्या एकविरा मातेचा उत्सव होत असतो. त्या जगदंबा मातेचा उत्सव होत असतो. अशी ती जगदंबा कुठे कुठे म्हणून प्रसिद्ध नाही झाली. तुम्हा सर्वांच्या हृदयात ती प्रसिद्ध झाली. तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये ती सिद्ध झाली. ती पंढरपूरला विठाईच्या नावानं सिद्ध झाली. ती तुकाईच्या नावानं तुळजापूरला आली. ती महालक्ष्मीच्या नावानं कोल्हापूरला आली. सप्तशृंगीच्या नावानं वणीला आली.